आज नाश्त्याला बघू शकता मी मेदू वडे बनवले होते. तर म्हटलं इतके छान झाले होते, म्हटलं चला आता तुमच्याशी रेसिपी शेअर करते माझी. तर मी 3-4 बटाटे घेतले, त्याला खिसून घेतलं, मस्त धुवून पिळून वगैरे घेतले, कोरडे केले त्याला त्या खिसाला. त्यानंतर म्हटलं फोडणीची तयारी करून घ्या. आणि त्यानंतर फोडणीसाठी मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये मोहरी आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. म्हणजे ते मोठी लाल मिरची होती ना, तर मी त्याला थोडंसं कट केलेलं आहे. आणि कोथिंबीर आणि ते हे काय बटाट्याचं खीस केलेला आणि थोडासा रवा आणि थोडंसं पाणी घालून मस्तपैकी त्याला फेटून आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याचं मस्त असं घट्टसर असा गोळा तयार करून घेतला, म्हणजेच त्याला शिजवून घेतलं. त्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊन दिलं असंच कढईमध्ये. आणि थंड झाल्यानंतर त्याचे मस्त असं मेदूवडा टाईप तयार केलं आणि लगेचच तळून वगैरे घेतलं. तर इतके छान झाले होते, इतके क्रिस्पी झाले होते ना, गरम गरमच खाल्ले आम्ही, एन्जॉय केले. आणि त्यानंतर तुम्ही स्पंज डोसा बघितला असेल तर तो आम्ही बाहेरून आणलेला आहे. आणि काय होतं, घरी चटणी मला नव्हती करायची, मी फक्त सॉससोबत खाणार होते, पण आणला होता बाहेरून स्पंज डोसा. तर चटणी वगैरे मस्त एन्जॉय केलं आणि इतकं छान होतं ना, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इतकं छान लागलं होतं ना आजचा मस्त